नमस्कार, मी प्रवीण भालेराव. रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. याचा उपयोग विविध शासकीय योजनेच्या लाभांसाठी होतो. नवीन नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, पण त्यासाठी योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. रेशन कार्ड म्हणजे काय? रेशन कार्ड हा एक शासकीय दस्तऐवज आहे, जो नागरिकांना शासकीय धान्य दुकानातून धान्य आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी वापरला जातो. याचा उपयोग ओळखपत्र म्हणूनही होतो. रेशन कार्ड 3 प्रकारे असतात. एक अंत्योदय रेशन कार्ड, 2 बीपीएल रेशन कार्ड, 3 एपीएल रेशन कार्ड. अंत्योदय रेशन कार्ड हा शासकीय योजना अंतर्गत दिला जाणारा एक विशेष रेशन कार्ड आहे, जो अत्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिला जातो. या कार्डधारकांना अत्यल्प किमतीत धान्य आणि अन्य आवश्यक वस्तू मिळतात. सरकारने अंत्योदय अन्न योजना अंतर्गत या कार्डची सुरुवात केली आहे, ज्यामुळे गरिबीत जीवन जगणाऱ्या कुटुंबांना मदत मिळते. हे कार्ड मुख्यतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना अन्न सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देण्यात येते. दुसरं बीपीएल रेशन कार्ड म्हणजेच गरिबी रेषेखालील रेशन कार्ड होय. हे कार्ड अशा कुटुंबांना दिले जाते ज्यांची आर्थिक स्थिती गरिबी रेषेखाली आहे. बीपीएल रेशन कार्ड धारकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो. त्यामध्ये अन्नधान्य, साखर, तेल यासारख्या वस्तू अत्यल्प किमतीत मिळतात. या कार्डामुळे गरीब कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अन्नाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मदत मिळते. बीपीएल रेशन कार्ड धारकांना सरकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घेता येतो, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते. या कार्डाचा मुख्य उद्देश गरिबी कमी करणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आधार प्रदान करणे हा आहे. तिसरं म्हणजे एपीएल रेशन कार्ड म्हणजेच गरिबी रेषेवरील रेशन कार्ड होय. हे कार्ड अशा कुटुंबांना दिले जाते ज्यांची आर्थिक स्थिती गरिबी रेषेवर किंवा त्यापेक्षा वर आहे. एपीएल रेशन कार्ड धारकांना शासकीय धान्य दुकानातून धान्य आणि इतर आवश्यक वस्तू बाजारपेठेतील किमतीपेक्षा किंचित कमी दरात मिळतात. जर या कार्डधारकांना बीपीएल किंवा अंत्योदय कार्डधारकांप्रमाणे मोठ्या प्रमाणात अनुदानित वस्तू मिळत नाहीत, तरीही त्यांना काही प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ मिळतो. एपीएल रेशन कार्डचा उद्देश मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात आर्थिक मदत करणे हा आहे. हे कार्ड ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते आणि विविध शासकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असते. धन्यवाद.